विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. विजन बॅच पहिल्या लेक्चरमध्ये आपण 17 एमसीक्यूज घेतले. ओके, कमी वाटतायत पण आपण अगदी व्यवस्थित घेतले. दुसरं लेक्चर पण मोठं होतं. ऑलमोस्ट 23 प्लस, मला तर आठवत नाही रे, 23 घेतले, 25 घेतले का 28 घेतले, पण ठीक आहे. 20 पेक्षा जास्त एमसीक्यूज घेतले आपण. 2 लेक्चर मध्ये जवळ-जवळ 40 एमसीक्यूज झाले. तिसऱ्या लेक्चर मध्ये सगळे टफ न्यूमेरिकल्स होते. अगदी टफ टफ क्वेश्चन्स. तुम्ही बघा तो व्हिडिओ, फ्री कंटेंट मध्ये आहे. त्यात ऑलमोस्ट आपण 15 किंवा 15च्या आसपास एमसीक्यूज घेतले. 50 क्रॉस झाले की नाही. त्याच्यानंतर डीपीपी आपण प्रोव्हाइड केली. पहिले 3 व्हिडिओ लेक्चर घेतले. सोमवार, बुधवार, शुक्रवार असेच आपण व्हिजन बॅच मध्ये लेक्चर प्रोव्हाइड करणार आहोत बरं का. डीपीपी मध्ये 30 क्वेश्चन्स होते आणि आता जे मी डिक्लेअर करणार आहे ना, की पहिली टेस्ट आहे. मला सर भीती वाटते. पेपर कसा असेल? माझा अजून अभ्यास झाला नाहीये. सर मला अजून रिवाईज करायचंय. सर आज नाही जमणार, नंतर. असलं काही सांगायचं नाही. चांगला स्कोर करायचा आहे, टेस्ट इम्पोर्टंट आहे. टेस्ट इम्पोर्टंट आहे हे लक्षात घ्या. ओके. बरं, आता टेस्ट तर इम्पोर्टंट आहे. ओके, कशी टेस्ट द्यायची काय सांगाल का नाही आम्हाला तुम्हाला? तुम्ही आम्हाला सांगतो तुम्हाला. व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगतो. पण लक्षात घ्या, की एका टॉपिकवर जवळ-जवळ 100 प्लस एवढे एमसीक्यूज आपण रिवाईज करून घेतोय. आपण तुमच्याकडून करून घेतोय. आता होतंय काय? एक तर सेमेस्टरच्या वेळेस तुमच्या लक्षात आलं असेल, की आपला अभ्यास कुठेतरी कमी पडलाय. आता मी हे कोणाला सांगतोय? ज्यांनी अजून व्हिजन बॅच घेतली नाही अशा मुलांसाठी सांगतोय, की तुमच्याकडे 5-6 दिवस आहेत. या 5-6 दिवसासाठी आपल्या बॅचची किंमत फक्त 3000 आहे, की ज्याच्यामध्ये 11th चे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स बरं का, जवळ-जवळ 25 आणि इकडचे जवळ-जवळ 48 टॉपिक म्हणूया आपण. ओके. मग अशा रीतीनं जवळ-जवळ 73 किंवा ऑलमोस्ट 75 टॉपिक्स होणार आहेत आपले. 75 टॉपिक होणार आहेत. एवढीच फी आहे फक्त नोव्हेंबर एंड पर्यंत बरं का, लक्षात घ्या. 1 डिसेंबर पासून तुम्हाला 4500 भरावे लागतील. बरं, मी क्लिअरली आता सांगतो. ग्रॅव्हिटेशन झालाय. ओके. त्यानंतर टॉपिक आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्री सुरू होणार आहे बरं का, लक्षात घ्या. ट्रिग्नॉमेट्री डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. 10 दिवस, 2 आठवडे मला त्याला लागणार आहेत. त्या ट्रिग्नॉमेट्रीसाठी मला 2 आठवडे सुद्धा लागतील. बरं, चला आता मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही फ्री व्हिडिओ तर बघितलेत. ओके. कसे बघितले सांगा? तुम्ही व्हिजन बॅचला क्लिक केलं. त्याच्यावर कंटेंटमध्ये गेला. 11वीच्या फोल्डरमध्ये गेला, बरोबर आहे? आणि हो, थांबा. ही जी टेस्ट आहे ना, ही जी टेस्ट मी पहिली टेस्ट जी देतोय ना तुम्हाला, त्यात मी 2 किंवा 3 अटेम्प्ट तुम्हाला देईन बरं का बाळांनो. आणि टाईम लिमिट दुपारी 4ला, म्हणजे रविवारी आपली 4ला टेस्ट सुरू होते. रात्री 12ला टेस्ट एंड होते बरं का. हां. मग तुम्ही म्हणाल, "सर द्यायचं राहून जातंय." म्हटलं, "ठीक आहे, मी तुम्हाला टाईम स्लॉट काय देत नाही. मी ओपनिंग ठेवतोय. पहिली टेस्ट आहे ना, माझी इच्छा आहे जास्तीत जास्त मुलांनी दिली पाहिजे. पण कशी माहिती का? प्रामाणिकपणे. प्रामाणिकपणे टेस्ट द्यायची तुम्हाला." बरं, आपलं काय चाललं होतं बोलणं, की तुम्ही जसा व्हिडिओ बघितला ना, तसंच तुम्ही त्याच फोल्डरमध्ये जावा. ग्रॅव्हिटेशनच्या 3 व्हिडिओज दिसतील तुम्हाला. डी-पी-पीची एक फाइल दिसेल तुम्हाला अटॅचमेंट. पण त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट दिसेल. त्याला क्लिक करा. तुम्हाला त्या टर्म्स एंड कंडिशन्स दिसतील. असतं ना, तिथं ॲग्री म्हणून क्लिक करावं लागेल. बघा, तुम्हाला मी सांगतो, प्रयत्न तरी करा. घाबरू नका. टेस्ट द्या, तुम्ही लक्षात घ्या. टेस्टशिवाय रिझल्ट मिळत नाही, हे माझा अनुभव आहे. हे पण समजून घ्या बरं का बाळांनो. म्हणजे अभ्यास आपण खूप करतोय, पण एनालिसिस बरं. आता होतं काय, की मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. मला खूप पालक भेटायला येतायत. 11th स्टँडर्ड मधले येतायत पालक, की जे मला 12th साठी ॲडमिशनसाठी विचारतायत. पण शॉकिंगली माझ्या काय लक्षात येतंय, की मुलांचा अभ्यास अगदी काहीच नाहीये. काहीच नाहीये. ऑफलाईनमध्ये नुसते धडे शिकवले जातायत, पण एम-सी-क्यूज आपण जेवढ्या घेतोय ना, तेवढ्या एम-सी-क्यूज होतच नाहीयेत. हे लक्षात घ्या. ओके. तर तुम्हाला काय करायचंय? मी तुम्हाला सांगतो, फ्री कंटेंट आहे. बघून घ्या, बघून घ्या. पण सांगतो, एवढी फी एक्स्ट्रा कशाला भरायची आहे? तुम्ही आत्ताच ॲडमिशन घेतलेलं उलटं बरं पडेल. ठीक आहे. काही डाउट असतील तर मला WhatsApp मेसेज करा. ओके. कॉल करा. कॉल जरा अवघड जातंय. तुम्हाला इव्हन जाणवत असेल, की बोलून-बोलून थकलोय मी. इतके पालक येतायत भेटायला, कॉल पण होतायत. पण शक्यतो मला सांगायचं काय तुम्हाला, की WhatsApp मेसेज करा. या नंबरला तुम्ही मला WhatsApp मेसेज करा. 11th स्टँडर्ड मधली मुलं. मग प्लीज आता टेस्टची चांगली तयारी करा. टेस्टची तयारी करा. ऑल द बेस्ट.